ओबीसी बांधवांनी आज जिंतूर बंदची हाक दिलेली आहे। पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आलेली होती आणि त्या विरोधात ओबीसी बांधवांनी आज जिंतूर बंदची हाक दिली आहे। पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। ओबीसी बांधवांनी जिंतूर बंदची हाक दिलेली आहे। मोठ्या संख्येने हे निघालेले आहेत। पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती। त्या व्यक्तीला सुद्धा अटक झालेली आहे। दरम्यान आपण पाहतोय त्या संदर्भात ओबीसी बांधव आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी जिंतूर बंदची हाक दिली आहे। आपण पाहतोय जिंतूरमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव एकवटलेले आहेत। आक्रमक त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी जिंतूर बंदची हाक दिली आहे। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। दरम्यान या संदर्भात एका व्यक्तीला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। मात्र ओबीसी समाज बांधव आता एकवटलेले आहेत। त्यांनी जिंतूर बंदची हाक दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांच्याकडून। राजेश, काय सध्याची परिस्थिती? सध्या राज्यामध्ये मराठा आणि ओबीसीचा संघर्ष शिगेला पेटलेला आहे। तसंच जिंतूरमध्ये एका युवकांना नामदार पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काल रात्री पूर्ण ओबीसी समाज हा पोलीस स्टेशन मध्ये जमा झाला होता आणि त्या युवकावर कारवाई करण्याची मागणी करत होता। त्यानंतर पोलिसांनी त्या युवकावर कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पण आज जिंतूर हे कडकडीत बंद ठेवलेलं आहे आणि तसे निवेदन तहसीलदारला दिले आहे आणि पोलिसांनी आश्वासन दिले की यापुढे अशा पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अगदी धन्यवाद राजेश, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। त्यांनी मोर्चा काढलेला आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि त्यांनी जिंतूर बंदची हाक दिली आहे। पंकजा मुंडे यांच्या संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती आणि त्यासाठी त्यांनी जिंतूर बंदची हाक दिली।